हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून लाईक्स दिले आणि खूप जणांनी मला कॉल करून पण सांगितलं खूप छान व्हिडिओ रेकॉर्ड झाला. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. व्हिडिओ रेकॉर्ड झाल्यानंतर अजून एक गोष्ट, महत्त्वाची गोष्ट मला काल कळली, जी माझ्या सासऱ्यांनी मला सांगितली. ती म्हणजे जो मोर्चा निघाला होता काल, तुम्हाला मी महाराष्ट्र दिनाचा व्हिडिओ शेअर केला होता. त्या महाराष्ट्र दिनामध्ये जो मराठी माणसांनी जो मोर्चा काढला होता चर्चगेट आणि बोरीबंदर टू फ्लोरा फाउंटन पर्यंत, त्या मोर्चामध्ये माझे आजे सासरे सुद्धा त्या मोर्चामध्ये होते आणि त्यांचं नाव होतं वसंत कुशाबा पाटील. ते सुद्धा अर्थट रोड जेलमध्ये होते थोडे दिवस. तर हा खरंच महत्त्वाचा मला किस्सा सांगण्यासाठी राहून गेला होता, म्हणून आज मी तुम्हाला सांगितलंय. सो आज माझा नवीन ब्लॉग आहे. तर आज आहे वर्किंग डे, फ्रायडे आहे, 2 मे आहे. सो आज जायची घाई आहे कॉलेजला. सो आज मी फटाफट तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे. पटापट आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज मी तुम्हाला पालक आणि मुगाच्या डाळीची आमटी कशी बनवतात ते दाखवणार आहे. ती जी भाजी आहे, तुम्ही ऍक्च्युली मला तर घाई झाले म्हणून मी ती कुकरमध्ये बनवते. तुम्ही एका पातेला किंवा कढईमध्ये बनवली तरी बेस्ट आहे. मी आज कुकरमध्ये बनवते कारण मला निघायचं आहे लवकरच. गरम झाल्यानंतर राई जिरं टाकून घ्या थोडंसं, आणि राई जिऱ्याला तडका झालाच की कढीपत्ता आणि लसूण टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर कांदा शक्यतो बारीकच कापून घ्या. कांदा गोल्डन होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचा आहे. थोडंसं चवीपुरता मीठ, कांदा गोल्डन झालाय. आता तुम्हाला हवे ते मसाले, जसं मी हळद टाकते, लाल तिखट चवीनुसार, आणि धणे आणि जिऱ्याची पावडर टाकल्याने भाजीला अजूनही स्वाद येतो. चांगलं एकजीव करून घ्या. ही भाजी खरंच खूपच पौष्टिक आहे. त्याचे फायदे काय ते तुम्हाला मी नक्की सांगेन. कांदा लाल झाला आहे. कांदा गोल्डन झाल्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेऊया. ऍक्च्युली ही भाजी आपण कढईत केली तर खूपच छान लागते. आता मला घाई आहे. कांदा गोल्डन झाला. आता तुम्ही मुगाची डाळ ही तुम्ही अर्धा तास पूर्वी भिजत टाकली तरी उत्तम. मी अर्धा तास झाला ही डाळ भिजत टाकलेली. मुगाची डाळ आणि पालक यांचं कॉम्बिनेशन खरंच खूप अप्रतिम आहे. तुम्ही करून नक्कीच बघा ही भाजी. डाळ टाकून झाल्यानंतर आपण जो कट केला आहे बारीक पालक तो टाकून घ्या. पालक तुम्ही बारीक किंवा थोडा जाड ठेवला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तो शिजून जातो कारण आता मी कुकरमध्ये करते तर 2 शिटीमध्येच होऊन जाणार. आणि मुगाची डाळ पण लगेच शिजते, तिला टाइम लागत नाही. फक्त तिला 10 मिनिटं अगोदर किंवा अर्धा तास अगोदर तुम्ही तिला भिजत पाण्यामध्ये ठेवून द्या. छानपैकी एकजीव करून घ्या. थोडंसं अर्धा ग्लास पाणी, मला जितकं ग्रेव्ही करायची असेल तितकं पाणी टाकून घ्या. कारण ही डाळ आहे मुगाची, ती याला ऍक्च्युली पालक आमटी सुद्धा बोललं जातं आणि मुगाची डाळ आणि पालकची भाजी असंही म्हटलं जातं. कुकर लावून घ्या आणि फक्त आपल्याला 2 शिटी घ्यायच्या. 2 शिटीमध्ये आपली भाजी रेडी होणार. शिजत आहे, शिटी येत आहे, तर मी आता चहा ठेवते एका साईडला, कारण सकाळची सुरुवात ही चहाने झालीच पाहिजे. 2 शिटीमध्ये ही भाजी चांगली प्रकारे शिजून जाणार. पालक बद्दल तुम्हाला मी महत्त्व सांगते. पालक ऍक्च्युली लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांनी ही भाजी खाल्ली पाहिजे, कारण पालकामध्ये
खजिनी असतात, खूप सारे जीवनसत्व असतात आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा असतं भाजीमध्ये. व्हिटॅमिन सी हे खूप चांगल्या प्रमाणात असतं आणि ते शरीरासाठी खूप उपयोगी आहे. पालक वीकमध्ये एकदा तरी नक्कीच करा. चला फ्रेंड्स, माझा चहा रेडी झालाय. आता मी चहा पिते आणि माझी एका साईडला भाजी पण रेडी झाली. तुम्हाला मी भाजी ओपन करून दाखवते कशी झाली. तर सो माझी पालकची भाजी रेडी आहे आणि याची रेसिपी आणि याचे फायदे मी तुम्हाला नक्की सांगितलेत. ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे. नक्कीच ट्राय करा. ही खूप छान लागते, खूप पौष्टिक असते. ब्लॉग मी इथेच संपवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू लवकरच. थँक्यू आणि लाईक अँड कमेंट्स आणि सबस्क्राईब.